भागवत कथा ही दर्पण कथा आहे. दर्पण या शब्दाचा अर्थ आहे आरसा. म्हणून महिला मंडळ, तुम्ही जर आरशा समोर जर उभा राहिलात तर आरसा तुम्हाला तुमचा चेहरा दाखवतो ना. बोला माझ्याशी, दाखवतो ना. आरशाच्या समोर जर तुम्ही उभा राहिलात तर आरसा तुम्हाला तुमचा चेहरा दाखवतो. हा आरशाचा पहिला गुण आहे. आरशाचा दुसरा गुण सांगा बरं जरा मला. आरसा पाहता ना तुम्ही रोज. मग रोज जर तुम्ही आरसा पाहत असाल, कधी कधी तर मला असं वाटतं काही काही लोकांना त्या आरशाचा सुद्धा राग आल्याशिवाय राहत. एक आजी मला भेटली, म्हणे महाराज 50 वर्षापूर्वी हा आरसा इतका सुंदर दिसायचा, इतका सुंदर दिसायचा, पण आता माझं वय 75 वर्ष झालं. या आरशाचा मला राग येतोय, कारण हा आरसा मला माझा चेहरा आता चांगला दाखवत. आरशाचा दोष आहे का तुमचा दोष आहे? हा तुमचा दोष आहे, आरशाचा दोष नाही. म्हणून मला असं वाटतं माझी भागवत कथा ज्याला जसं पाहण्याची इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी माझ्या भागवत कथेकडे पहा. विवेक दादा, माझी भागवत कथा ही दर्पण कथा आहे. आणि मला असं वाटतं त्या दर्पणामध्ये जर तुम्ही तुमचा चेहरा पाहिला ना, तर तो दर्पण तुम्हाला योग्य रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही. मुखडा देखले प्राणी जरा दर्पण हो, देखले इतना पुण्य है इतना पाप तेरे जीवन में, देखले दर्पण में मुखड़ा देखले प्राणी. कभी तो पल भर सोच ले प्राणी, क्या है तेरी कर्म कहानी. कभी तो पल भर सोच ले प्राणी, क्या है कर्म कहानी. पता लगाने पड़े हैं इतने दाग तेरे दामन में, देख दर्पण में मुखड़ा देख ले प्राणी जरा दर्पण में हो, देख कितना पुण्य है कितना पाप तेरे जीवन में, देख दर्पण में मुखड़ा देख प्राणी. जन्म मरणाचा आदर्श इतिहास म्हणजे भागवत कथा आहे. जगावं कसं याचा आदर्श इतिहास आपण रामकथेच्या माध्यमातून पाहिलाय. पण माणसाचं मरण कशा पद्धतीचं असावं याचा अलौकिक इतिहास म्हणजे भागवत कथा आहे. अरे माणूस जन्माला आलाय तर मरणार आहे ना माझ्या राजांनो, पण एक दिवशी मरत असताना अशा पद्धतीचा मरा गड्या की आपण मेल्याच्यानंतर बारामती तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे. नाही तर आपण मेल्याच्यानंतर वाघळवाडी सुद्धा म्हणते बरं झालं ही ब्याद मेली. अरे अशा पद्धतीचं मरण मरा, अशा पद्धतीचं मरण मरा. मला असं वाटतं आपण मेल्याच्यानंतर आपल्या गावाच्या डोळ्याला पाणी आलं पाहिजे. आपले शेजारी पाजारी लोक आपल्याकरता रडले पाहिजेत. आपला तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे. अरे मला असं वाटतंय दादा, धर्मवीर संभाजी महाराज ज्या वेळेला त्यांना हलहल करून मारल्या जाते त्यावेळेला धर्मवीर संभाजी महाराजांच्या रक्ताचे माणसं रडतील यामध्ये नवल नाही. पण माझा महाराष्ट्र धर्मवीर संभाजी महाराजांच्या करता रडला, हे त्यांचं जीवन आहे दादा. मरण माझे मरण गेले, मरण माझे मरण गेले, मज गेले अमर, मज गेले अमर. पवन
मरण माझे मरोगे मरण माझे मरोगे मरण माझे मरोगे भागवत कथेचा विचार करत असताना शुकदेव राजा परीक्षितीला ही कथा सांगतायत. तुम्ही भागवत कथा ऐकली असेल नसेल मला माहित नाही, पण शुकदेव हे राजा परीक्षितीला कथा सांगतायत आणि राजा परीक्षितीला कथा सांगत असताना 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचं मरण आहे. त्यावेळेला राजा परीक्षित शुकदेवाला विनंती करतो की महाराज, मला 7 दिवसामध्ये आता मरण येणार आहे. मग 7 दिवसामध्ये मरण जर मला येणार असेल तर या 7 दिवसामध्ये माझा अर्थात उद्धार झाला पाहिजे. याच्यासाठी मी काय केलं पाहिजे ते सांगा ना. त्यावेळेला शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत की राजा, तुला जर तुझ्या जीवनामध्ये 7 दिवसामध्ये उद्धार व्हावा असं जर तुला वाटत असेल तर तुझ्या जीवनामध्ये तू एकच काम केलं पाहिजे. ते काम जर कोणतं असेल तर तू या ठिकाणी अर्थात प्रसन्न चित्ताने तू भागवत कथा त्या ठिकाणी ऐकली पाहिजे. अरे 7 दिवसामध्ये उद्धार करणारी कथा या जगतामध्ये कोणती असेल तर त्या कथेचं नाव आहे श्रीमद भागवत कथा. मग 7 दिवसामध्ये जर त्यांचा उद्धार झाला, हे जर भागवत कथा जर आपल्याला शिकवत असेल तर आपला 1 तासामध्ये सुद्धा उद्धार होऊ शकतो. अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये एक खटवांग राजा नावाचा एक राजा होऊन गेला. 1 तास त्याच्याकडे उरला होता, पण अशा पद्धतीचं भजन त्याने त्याच्या जीवनामध्ये केलंय, अशा पद्धतीचं भजन त्याने त्याच्या जीवनामध्ये केलंय की 1 तासामध्ये त्याने त्याच्या जीवनामध्ये त्याचा उद्धार करून घेतलाय. प्रमाण आहे, पुरावा आहे त्याला. याचा अर्थ असा आहे माझ्या राजांनो की भागवत कथा ही मानवी जीवनाचा जिवंत असताना उद्धार करणारी कथा आहे. पण या मंडपामध्ये बसून आपण कथा कोणासारखी ऐकली पाहिजे तर त्याचं उत्तर आहे राजा परीक्षितीसारखी ऐकली पाहिजे. नाही तर कथेमध्ये यायचे, कथेमध्ये येत असताना आपला देह कथेमध्ये आहे, पण घरून येत असताना मी माझ्या दरवाजाला कुलूप लावलं का नाही, बसले कथेत आणि झटके कुलपाला, असं चालत नाही. एकनिष्ठ होऊन आपण या ठिकाणी भागवत कथेला समर्पण झालं पाहिजे. सर्वांगाचे कान करून आपण ती भागवत कथा श्रवण केली पाहिजे, तरच ही भागवत कथा आपल्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. एक वाक्य ऐका, आरंभ सामाजिक प्रतिष्ठानचं ते अर्थातच आवडतं वाक्य आहे. भागवत कथा ही आपल्याला फक्त मंडपामध्ये ठेवायची नाही, तर भागवत कथा ही आपल्याला घराघरापर्यंत पोहोचायची आहे. अरे दादा, या भागवत कथेला मंडपामध्ये ठेवून काय करताय? ही भागवत कथा जर तुमच्या घरामध्ये जर आली ना, तर आत्ताच मला असं वाटते माझे सगळे मित्र आलते, राष्ट्रीय स्वयंसेवक अर्थात संघाचे RSS चे काम करणारे सगळे मित्र होते, हिंदुत्वासाठी काम करणारे होते, भारत देशासाठी काम करणारे आहेत, वारकरी संप्रदायासाठी काम करणारे आहेत. त्यांनी एक वाक्य मगाशी चर्चा करताना मला सांगितले की महाराज, आज आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि हिंदू धर्मातल्या कुटुंबामध्ये एक संगता नाही, एक संघ कुटुंब राहिलं पाहिजे. मला असं वाटतंय कुटुंब जर आपलं एक संघ राहिलं ना,
तर हा आपली संस्कृती टिकल्याशिवाय राहणार नाही. आणि आपली संस्कृती जर टिकली तर आपला देश टिकल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला देश जर टिकावा असं तुम्हाला वाटत असेल तर पहिल्यांदा हिंदू धर्मातले कुटुंब एक संध राहिले पाहिजे. बरोबर बोलतोय ना मी? अरे लहान्या मुलाचं लग्न झालं की लगेच अर्थातच मोठा भाऊ वेगळा निघतो. अरे एक संगत राहा दादा, आपली एकजूट ठेवा. घरामध्ये झाडू माहितीये ना महिला मंडळ तुम्हाला? तो झाडू जर तुम्ही झाडू मारत असताना जर तो झाडू जर एक मूठ राहिला तर तो घर साफ करू शकतो. पण तो झाडू जर विखुरल्या गेला ना तर एक दिवशी त्याच झाडूचा कचरा व्हायला वेळ लागत नाही. होतो का नाही? मग आपला कचरा होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या भागवत कथेच्या व्यासपीठावरनं मला तुम्हाला सांगायचंय, आदर्श संदेश असा आहे. अरे आपण लोकांची घर उभा करू न करू ते मला माहित नाही, पण भागवत कथा ऐकल्याच्या नंतर कमीत कमी आपलं स्वतःचं घर तरी समृद्ध झालं पाहिजे ना दादा. त्याच्यासाठी तर ही भागवत कथा आहे, ऐकली पाहिजे. सगळे देवादिदेव लोक अर्थातच एकत्रित येत आहेत आणि एकत्रित आल्या शंत्र इंद्र त्यांच्यामध्ये आहे. इंद्र आणि सगळे देव त्या ठिकाणी मिळून राजा शुकदेवाकडे जात आहेत आणि शुकदेवाकडे गेल्या शंत्र हातामध्ये अमृताचा कलश आहे. ते अमृत आहे की ते अमृत पेल्या शंतर माणूस अमर होतोय. सगळे देवादिक देव त्या ठिकाणी शुकाचार्याकडे जात आहेत आणि शुकाचार्याकडे गेल्या शंतर ते अमृताचा कलश त्या ठिकाणी त्यांना दाखवतायत. 33 कोटी देव त्या ठिकाणी माझ्या शुकाचार्याला विनंती करतायत की शुकाचार्यजी, ही कथा तुम्ही राजा परीक्षितीला जी कथा सांगतायत ना, कशा करता सांगतायत? तर तुम्ही त्यांचा उद्धार व्हावा म्हणून सांगतायत ना. मग त्यांचा उद्धार व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर की कलशातला अमृत तुम्ही त्यांना पाजा आणि त्यांना जी कथा तुम्ही सांगतायत ना ती कथा आम्हा देवतांना सांगा. त्यावेळेला शुकाचार्याने सांगितलं की कथा तुम्हाला सांगता येणार नाही. या कथेचा योग्य अधिकारी जर कोण असेल तर त्या महात्म्याचं नाव आहे राजा परीक्षिती. ही त्यालाच कथा सांगितल्या जाईल. म्हणून सज्जनांनो, तुमच्या आणि माझ्या पर्यंत ही भागवत कथा आणून देण्याचे उपकार जर कुणाचे असेल तर ते राजा परीक्षितीचे उपकार आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने रोज आपल्याला या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन आहे. त्या प्रसादाचा सुद्धा लाभ आपण घेतला पाहिजे. गोपाल कृष्णाच्या जीवनचरित्राबरोबर या ठिकाणी प्रसाद सुद्धा केलाय. अरे घरामध्ये करून जी खाल्ल्या जाते ना तिला मला असं वाटतं जेवण म्हणतायत, पण भागवत कथेच्या मंडपामध्ये एकत्रित येऊन जो घेतला जातोय ना त्याला प्रसाद असं म्हणतायत. हा प्रसाद सेवन करण्याकरता सुद्धा आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आलं पाहिजे. म्हणून सज्जनांनो, राजा परीक्षितीला ते फक्त भागवत कथा या ठिकाणी शुकाचार्य सांगतायत. शुकाचार्य इंद्रादिक देव अर्थात त्या देव लोकांना ती कथा सांगत नाहीत. का सांगत नाहीत? कारण ते ऐकण्याच्या अयोग्यतेचे नाहीत. म्हणून ही कथा शुकाचार्य राजा परीक्षितीला जे सांगतायत ना तीच कथा ऐकण्याचं सौभाग्य देव लोकांना प्राप्त होत नाही, पण मानव लोकांना जर हे भाग्य जर प्राप्त होत असेल तर मला असं वाटतं तुम्ही आणि मी सुद्धा भाग्यवान आहोत. मला असं म्हणायचंय महिला मंडळ, जेवण कशासाठी करावं लागतं हो? बोला ना जरा माझ्याशी. तुम्ही जेवण कशासाठी करता? तुम्ही रोज जेवता तुम्ही? मग जेवण कशासाठी करावं लागतंय? एका माझ्या मित्राने मला प्रश्न विचारला की महाराज जेवण कशासाठी करावं लागतंय? मी त्याला सांगितलं, अरे दादा, जेवण हे माणसाला जिवंत राहण्यासाठी करावं लागते. पुन्हा त्याने मला प्रश्न विचारला की महाराज, मग जिवंत राहण्यासाठी जेवण जसं महत्वाचं आहे तसं योग्य जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे? जिवंत राहण्यासाठी जसं जेवण केलं पाहिजे तसं आदर्श जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे? तर या मंडपामध्ये येऊन पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपण भागवत कथा ऐकली पाहिजे. पुनी पुनी सोनी सोना पुनी पुनी सोनी सोना बुझन बुझाई
पुनि पुनि कितने हो सुने सुनाए पुनि पुनि कितने हो सुने सुनाए तुमच्या प्रपंचाला योग्य मार्गदर्शन करणारी कथा जर कोणती असेल ना दादा, तर मला असं वाटतं आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ कथा आहे त्या कथेचं नाव आहे भागवत कथा. घरामध्ये भांडण होतं का तुमच्या? नवऱ्यासोबत भांडण करता का तुम्ही कधी का नाही करत? भांडण माझं तर होतं बुवा, तुमचं काय? माझ्या घरात असं भांडण होतं. कथा संपल्याच्या नंतर मी ज्या वेळेला घरी जातो ना, त्यावेळेला माझी धर्मपत्नी म्हणते, महाराज बस झालं फिरणं, आता तेवढं धुणं धुवून घ्या. तिला मी सांगतो अगोदर धुणं धुणार नाही, अगोदर मी भांडे घासतो नंतर धुणं धुतो, चालेल का? अरे कथा ही तुमच्या प्रपंचाला योग्य मार्गदर्शन करणारी. ही माझं सांगत नाही, माझं इतकं बिघडलेलं नाही, माझ्याकडे पाहू नका टाका टाका, हे तुमचं सांगतोय मी हे सगळं. अर्थातच या ठिकाणी सज्जनांनो, भागवत कथा ही मानवी जीवनाला योग्य आदर्श देणारी कथा आहे. या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात की ही कथा कोणी ऐकली पाहिजे. मुद्दे अत्यंत महत्वाचे, जरा कान देऊन ऐका. पहिली गोष्ट ही भागवत कथा दरिद्री व्यक्तीने ऐकली पाहिजे, एक. दुसरी गोष्ट भागवत कथा ही रोगी व्यक्तीने ऐकली पाहिजे, दोन. निसंतान व्यक्तीने ही भागवत कथा ऐकली पाहिजे, तीन. मनोकामना पूर्तीसाठी ही भागवत कथा ऐकली पाहिजे, मोक्ष प्राप्तीसाठी ही कथा ऐकली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या अर्थातच या सगळ्या लोकांनी ही कथा ऐकली पाहिजे. अरे ज्याला धनाची अपेक्षा असेल ना दादा, त्यांनी या मंडपामध्ये या, माझ्या गोपाल कृष्णाची आराधना करा. माझे गोपाल कृष्ण ही तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता सज्जनांनो, कथेचा विचार आता असा आहे, अशा पद्धतीची कथा या ठिकाणी भागवत कथेमध्ये सांगितली जाते. कथा ऐकल्याच्या नंतर काय अर्थात जीवनामध्ये बदल होतो, त्या कथेचा विचार सुद्धा भागवत कथेने सांगितलाय. टाइमपास आहे का हा? नाही. भागवत कथा हा टाइमपास नाही. तुम्हाला घरी काही काम नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात का? नाही. तर या भागवत कथेमधनं काहीतरी घेऊन आपण उठलं पाहिजे. महिला मंडळ, माझी गो माता ज्या वेळेला आपलं शेण खाली टाकते आणि सकाळी सडा समार्जन जर तुम्हाला करायचं असेल, तर ज्या वेळेला तुम्ही ते शेण उचलतात ना, त्यावेळेला ते शेण तसं उठत नाही, तर मला असं वाटतं ते शेण माती घेऊन उठते. मग गायीने टाकलेलं शेण जर माती घेऊन उठत असेल, तुम्ही आणि मी आपण जिवंत हाडामासाची माणसं आहोत. भागवत कथेमध्ये बसल्याच्या अंतराने ज्या वेळेला तुम्ही भागवत कथेतून उठाल ना, त्यावेळेला तुम्ही आणि मी तसं उठायचं नाही, तर एखादं वाक्य या कथेमधून घेऊन उठायचे, त्याचा आरोपण आपल्या जीवनामध्ये करायचे. आणि ज्या वेळेला त्याचा सुगंध येईल ना, त्यावेळेला तुमचा सुगंध महाराष्ट्रभर दरवळल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून भागवत कथा ऐकल्याच्या नंतर पुण्य काय महाराज? भागवत कथा याच्या अगोदर कुणी ऐकली आणि त्यांनी भागवत कथा ऐकल्याच्या नंतर काय परिवर्तन त्यांच्या जीवनामध्ये झालंय, ऐकण्यासारखा विषय आहे. भागवत कथेमध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, हे राजा, आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण आपल्या हिंदू धर्मामध्ये झालाय. आत्मदेव नावाचा ब्राह्मण तो अर्थातच चांगला आहे, तो त्याचं कर्म चांगलं आहे, तो जीवन सुद्धा आदर्श जगतोय. आणि आत्मदेव हा ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलाय. पण ब्राह्मण कुलामध्ये ज्या वेळेला तो जन्माला येतोय ना, त्यावेळेला अनेक वर्ष लुटल्या जातात, पण त्याला संतती होत नाही.
त्यावेळेला त्या प्रपंचामध्ये तो उदासतो. म्हणून एखाद्या व्यक्तीचं लग्न होऊन जर 10 वर्ष झाली असतील, 15 वर्ष झाली असतील, आणि तो जर त्याच्या जीवनामध्ये जर त्याला उदासी आली असेल ना, तर त्याने भागवत कथेमध्ये घेऊन 7 दिवस ही भागवत कथा ऐकली पाहिजे. नक्कीच माझे गोपाल कृष्ण त्याच्या पदरामध्ये पुत्र संतती टाकल्याशिवाय राहणार नाही. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याला पुत्र अर्थातच संतती नाही. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये विचित्र विचार येतोय. तो आत्महत्या करण्याकरता अरण्यामध्ये जातोय. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, भागवत कथा ही सामाजिक जागृती सुद्धा करणारी कथा आहे. तुमच्या प्रपंचामध्ये सामान्य जर एखादं संकट आलं तर मला असं वाटतं तुम्ही लगेच आत्महत्या करण्याचा घाणेरडा विचार तुमच्या डोक्यामध्ये येतोय. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, एखादा आत्महत्यासारखा घाणेरडा विचार जर तुमच्या डोक्यामध्ये आला ना, तर तो विचार डोक्यामध्ये घेऊ नका. एकांतामध्ये बसा. एकांतामध्ये बसून माझ्या गोपाल कृष्णाचं भजन करा. आत्महत्यासारखा घाणेरडा विचार सुद्धा घालून टाकण्याची ताकद जर कुठल्या भजनात असेल ना, तर त्या भजनाचं नाव आहे गोपाल कृष्णाचं भजन. म्हणून सज्जनांनो, आत्मदेव नावाचा ब्राह्मण ज्या वेळेला तो आत्महत्या करण्याकरता निघाला, आत्महत्या करण्याकरता निघाल्याच्या नंतर एक साधू त्याला त्याच्या वाटामध्ये भेटतायत. त्याच्या वाटेमध्ये साधू भेटल्याच्या नंतर ते साधू आत्मदेवाला विचारतात, अरे राधा, कुठे चाललायस रे तू? त्यावेळेला सांगितल्या जाते की गुरुजी, मी प्रपंचामध्ये अर्थात त्या ठिकाणी उदासलेलो आहे. प्रपंचामध्ये अर्थातच माझ्या संतती नाही. मग जगून मी काय करू? मला जगायचं नाही तर आता मला मरायचे. मी आता मरण्यासाठी चाललोय. अरण्यामध्ये मी चाललोय आणि अरण्यामध्ये जाऊन आता मला अर्थातच फास घेऊन मी आता मरणार आहे. जाऊ द्या बाबा मला. त्यावेळेला ते साधू त्याला अडवतायत आणि साधू त्याला सांगतात, अरे थांब दादा, प्रपंचामध्ये अनेक संकट येत आहेत. हे जसं तुला संकट वाटतंय, पुत्र संतती नाही ना तुला, एक काम कर दादा, हे फळ मी तुला देतोय, हे फळ घे. हे फळ तुझ्या सौभाग्यवतीला दे. हे फळ जर तुझ्या सौभाग्यवतीने जर खाल्लं ना, तर नक्की तुझ्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी पुत्र संतती झाल्याशिवाय राहणार नाही. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला ते चांगलं वाटतंय. आत्मदेव नावाचे ब्राह्मण ते त्या ठिकाणी फळ घेत आहेत आणि आत्मदेव नावाचे ब्राह्मण फळ घेऊन ते आपल्या घरी येत आहेत. आपल्या घरी आल्याच्या नंतर ते सौभाग्यवतीकडे ते फळ देत आहेत. आत्मदेव नावाच्या सौभाग्यवतीचं नाव आहे धुंदुली. धुंदुलीला ते फळ दिल्या जाते. धुंदुली ते फळ आपल्या हातामध्ये घेते आणि धुंदुली ते फळ आपल्या हातामध्ये ज्या वेळेला घेते ना, त्यावेळेला धुंदुली असा विचार करते, अरे हे फळ मी खाणार, त्याच्यानंतर माझ्या पोटामध्ये गर्भ वाढणार. एवढं मोठं गर्भवासाचं दुःख सहन करण्याकरता मी तयार नाही. मला हे करायचं नाही. त्यावेळेला ती अर्थात धुंदुली काय करते, आपल्या अर्थात त्या ठिकाणी गोठ्यामध्ये गाय आहे, त्या गाईला नेऊन ते फळ ते चारून टाकते. आणि गाईला ज्या वेळेला ते फळ चारल्या जाते ना, त्यावेळेला त्या गायीच्या उदरातून एका मुलाचा जन्म होतोय. त्या मुलाचं नाव आहे गोकर्ण. धुंदुली असा विचार करते, माझी बहीण सुद्धा त्या ठिकाणी गर्भवती आहे. मी माझ्या बहिणीचा मुलगा या ठिकाणी घेऊन येईल. तिने काय केले, फक्त सोंग घेतले, पोटाला चिंध्या बांधायची. चिंध्या बांधल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आहेत. आपल्या बहिणीचा मुलगा ती त्या ठिकाणी आपल्या घरी घेऊन येते. अरे खोटं सोंग करायचे कशा करता दादा? करायचं असेल तर मला असं वाटतं जे करायचं ते चांगलंच करा. सोंग करून कुणाचं कल्याण झालंय म्हणून आपलं कल्याण होणार आहे. अरे जगायचं असेल तर आदर्श जगा. आदर्श जगणं मला असं वाटतं की भागवत कथा आपल्याला शिकवते ना. बहिणीचा मुलगा त्या ठिकाणी आपल्या राजमहालामध्ये आणून ठेवला जातोय. त्या मुलाचं नाव आहे धुंदुकारी. ज्या गायीला अर्थातच फळ खाऊ घातले, त्या गायीच्या अर्थातच त्या सज्जनांनो गायीपासून जो मुलगा जन्माला येतोय तो गोकर्ण आहे, तो सात्विक आहे. माझ्या गोपाल कृष्णाची भक्ती आणि भजन करणारा तो मुलगा आहे. पण धुंदुकारी जो घरी आणून ठेवलाय ना, तो मात्र वेश्या अर्थातच वेश्यागमन करणारा तो मुलगा आहे नाही ते धन सगळं तो अर्थात दुरापास्त करणार आहे. त्याच्या त्याच्या अंतकरणामध्ये कुठल्या प्रकारची दया नाही ना, त्याच्या अंतकरणामध्ये कुठल्या प्रकारचा धर्म नाही. अशा प्रकारचा तो धुंदुकारी. त्यावेळेला सज्जनांनो तो धुंदुकारी जो आहे ना, तो धुंदुकारी हा वाईट लोकांच्या संगतीमध्ये जातोय. वाईट लोकांच्या संगतीमध्ये जाऊन नको त्या सगळ्या गोष्टी करायला तो प्रवृत्त होतोय. पण गोकर्ण मात्र सात्विक आहे.
गोकर्ण आपल्या बापाच्या जवळ जातो आणि गोकर्ण आपल्या बापाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी आपल्या बापाला उपदेश करतोय. बापाला उपदेश असा केला जातोय की बाबा, तुमच्या उदरी जो मुलगा जन्माला आलाय ना बाबा, हा तर वाईट मुलगा जन्माला आलाय ना बाबा. मग वाईट मुलगा जर जन्माला आला असेल बाबा, तर तुम्ही त्या अर्थातच मुलाच्या वाईट कृत्याने तुम्ही खचून जाऊ नका बाबा. मी सुद्धा तुमचाच मुलगा आहे ना बाबा. मी तुमचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या माता भगिनीला मला या ठिकाणी हात जोडून माझ्या भागवत कथेची विनंती करायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, 4 मुलांना जन्म देण्यापेक्षा एकाच मुलाला जन्म द्या, पण तो मुलगा धर्मवीर संभाजी महाराज असावा. 4 मुलांना जन्म देण्यापेक्षा एकाच मुलाला जन्म द्या, पण तो मुलगा स्वातंत्र्यवीर सावरकर असावा. 4 मुलांना जन्म देण्यापेक्षा एकाच मुलाला जन्म द्या, पण तो मुलगा श्री संत ज्ञानेश्वर महाराज असावा. 4 मुलांना जन्म देण्यापेक्षा एकाच मुलाला जन्म द्या, पण तो मुलगा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असावा. असा मुलगा असावा ना. म्हणून महिला मंडळ एक वाक्य लक्षात ठेवा, धुंदुलीने एका मुलाला जन्म दिला, पण मला असं वाटतं ती तिच्या जीवनामध्ये पुत्रवती झाली ना की, कारण नको त्या अर्थात बहिणीचा मुलगा घरी आणून ठेवलाय. म्हणून याच कथेला अनुसरून तुम्हाला सगळ्यांना एक जाहीर संदेश मला द्यायचा आहे. एखाद्या मुलाला तुम्ही जन्म दिलाय आणि तो मुलगा जर रोजच घरी लैजिम समजते ना, लैजिम खेळत जर तो मुलगा घरी येत असेल, तर तुम्ही पुत्रवती झालात का? मला असं वाटतंय तुम्ही तुमच्या मुलाला जन्म दिलाय आणि तुमचा मुलगा जर रोज लैजिम खेळत जर घरी येत असेल, तर तुम्ही पुत्रवती झाला नाहीत, हे लक्षात ठेवा. पण तुमचा उदरी मुलगा जर जन्माला आला असेल आणि तो जर भागवत कथेची सेवा करत असेल, तो जर हिंदू धर्माची सेवा करत असेल, तो जर माझ्या भारत मातेची सेवा करत असेल आणि तो जर महाराष्ट्रातल्या गरीब लोकांची सेवा जर करत असेल ना, तर तुम्ही 100% पुत्रवती झालात असं लक्षात ठेवा. पुत्रवती जुगती जगसोई. शाबाश. पुत्रवती जुगती जगसोई. रघुपति भगति जासु सुत होई. रघुपति भगति रघुपति भगति जासु सुत होई. रघुपति भगति जासु सुत होई. पुत्रवती जुगती जगसोई. पुत्रवती जुगती जगसोई. पुत्रवती जुगती जगसोई. आदर्शदायी मुलगा जन्माला आला पाहिजे ना. अरे आपण अशा मुलाला जन्म दिला पाहिजे की तो मुलगा आदर्श असला पाहिजे आणि त्याने दुसऱ्याला सुद्धा आदर्शदायी बनवलं पाहिजे. म्हणून इतिहासातला एक प्रसंग आठवतोय, आप्पा जाता जाता सांगू द्या मला. अरे भागवत कथेची जशी तुम्हाला गरज आहे तशी सामाजिक धर्माची सुद्धा तुम्हाला गरज आहे. आणि एक वाक्य ऐका, संपत्ती तुम्ही 100% कमवली पाहिजे, पण संपत्तीपेक्षा मला असं वाटतं तुम्ही संतती त्याच्या अगोदर चांगली कमवली पाहिजे. अरे दादा, एखाद्या वेळेला संपत्ती तुम्ही भरपूर कमवली, पण ती संपत्ती अर्थात जपणारा मुलगा
जर तुमच्या उदरी जर जन्माला आला नाही तर ती संपत्ती अशीच वाता त्या संपत्तीची लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर मी मगाशी एक वाक्य बोललो होतो, अरे 65 किलोची तलवार जो वागवतो त्याचं नाव आहे एसाजी. 2000 शत्रूशी एकटा लढतो त्याचं नाव आहे बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंज देतो त्याचं नाव आहे तानाजी. 8 तासामध्ये घोडा दिल्लीवरून आणतो त्याचं नाव आहे संताजी. शत्रूच्या छावणीमध्ये घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतोय त्याचं नाव आहे धनाजी. धान्या वाघाला समोर सामोर जातोय आणि त्याला उभा फाळतोय त्याचं नाव आहे संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय ना त्यांचं नाव आहे धर्म अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढले, पण लढत असताना त्यांनी अशा पद्धतीचं आव्हान केलंय, आम्ही जे काम करतोय ते प्रामाणिक आहे, आम्ही शूर आहोत, आम्ही सरदार आहोत, म्हणून आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुणाला भिण्याचं काही कारण नाही. शूर भी सरदार शब्द ऐका, सरदार देव देश धर्म प्राण शूर सरदार शूर सरदार गोकर्ण आपल्या बापाला सांगतोय की बाबा, धुंदुकारी हा जरी वाईट मार्गाने जरी असेल ना बाबा, तर मी तर चांगलं काम करतोय ना बाबा, मी तर गोपाल कृष्णाची उपासना करतोय ना बाबा. त्यावेळेला सज्जनांनो त्या ठिकाणी आपल्या बापाला गोकर्ण उपदेश करतोय, बाबा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपत्ती कमवली, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संतती न कमवल्यामुळे हा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागतोय. म्हणून सज्जनांनो आजही या महाराष्ट्रामध्ये असे काही मुलं आम्ही पाहतोय आमच्या डोळ्याने की ते लोकांचा विषय सोडा, पण स्वतःच्या बापाला सुद्धा ते मारायला घाबरत नाहीत. अरे मला असं वाटतंय दादा, आपण संस्कार त्यांच्यावरती केले पाहिजेत ना. मराठवाड्यामध्ये घडलेला प्रसंग सांगेल महिला मंडळ. एका बापाने मुलाला फक्त 2 एकर जमीन त्याच्या नावावरती करून दिली नाही, म्हणून तो घरामध्ये जातोय. घरामध्ये जाऊन तो आपल्या हातामध्ये कोयता घेतोय आणि ज्या बापाने अर्थात त्याला जन्म दिलाय त्या बापाचं मुंडकं तो कापून टाकतोय. अशा पद्धतीची अवलाद जन्माला येण्यापेक्षा निसंतान राहिलेलं कधी पण चांगलंच ना. गोकर्ण आपल्या बापाला उपदेश करतोय, बाबा तुम्ही अर्थात तुमचा धुंदुकारी हा जो मुलगा आहे ना तो वाम मार्गाने जगणार आहे. धुंदुकारी हा वेश्या संघ अर्थात त्या ठिकाणी वेश्या गमन करणार आहे. नको त्या लोकांची वाम मार्ग अर्थात वाईट लोकांची संगती करणारा तो आहे. बाबा मी तुम्हाला आता उपदेश या ठिकाणी असा करणार आहे, बाबा तुम्ही या प्रपंचाचा त्याग करा बाबा. प्रपंचाचा त्याग करून तुम्ही वनामध्ये जा बाबा. आणि वनामध्ये जाऊन काय करू नये दादा, मी वनामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही गोपाल कृष्णाचं भजन करा. गोपाल कृष्णाचं भजन करता करता तुम्ही या देशातल्या धर्माचा सुद्धा विचार करा. स्वार्थाचा विचार करू नका, तर तुम्ही या ठिकाणी परार्थाचा विचार करा. परार्थाचा विचार करता करता तुम्ही गोपाल कृष्णाचं भजन करा. एक दिवशी गोपाल कृष्णाचं भजन तुमच्या जीवनामध्ये उद्धाराला कारणीभूत ठरल्याशिवाय राहणार नाही बाबा. उपदेश कोण करतो यापेक्षा उपदेश काय आहे. अरे बापाने मुलाला उपदेश केला पाहिजे असा नियम आहे, पण या ठिकाणी मुलगाच आपल्या बापाला उपदेश करतोय. कारण मुलगा जो आहे ना, मला असं वाटतंय त्याचा उपदेश योग्य आहे. आणि एखाद्या वेळेला मुलाने जरी विवेकदादा उपदेश केला ना, तर त्या बापाने तो चांगला उपदेश असला तर ऐकला पाहिजे. उपदेश उपदेश घा
शहरा नहीं जाऊं पारावरे नहीं जाऊं पारावरे नहीं जाऊं पारावरे आत्मदेव नावाचा ब्राह्मण तो वनामध्ये जातोय. धर्मं भजस्व सततम त्यजलोक धर्मान. तो त्याच्या जीवनामध्ये धर्माचा विचार करतोय. धर्माचा विचार करून तो गोपाल कृष्णाचं भजन करत करत आपलं जीवन व्यतीत करतोय. जो वाम मार्गाने जीवन जगणारा होता तो धुंदुकारी मरण पावतोय. आणि धुंदुकारी मरण पावल्याच्या नंतर आता याचा उद्धार झाला पाहिजे, कारण त्याच्या उद्धाराची काळजी त्याच्या भावाला आहे. त्याच्या भावाला म्हणजे नाम गोकर्णाला आहे. त्यावेळेला गोकर्ण अर्थातच आपला भाऊ मेलाय. आपला भाऊ अर्थात तो पिशाच योनीमध्ये फिरतोय. तो पिशाच योनीमध्ये फिरत असताना गोकर्ण त्या आपल्या भावाला बांधतोय. आणि गोकर्ण आपल्या भावाला बांधून त्याला असा समोर बसवतोय. आणि गोकर्ण आपल्या समोर भागवत ग्रंथ घेतायत. आणि गोकर्ण आपल्या समोर भागवत ग्रंथ घेऊन आपल्या भावाचा उद्धार व्हावा म्हणून त्याला भागवत कथा सांगायला सुरुवात करतायत. आणि भागवत कथा सांगत असताना तो इकून तिकडे आणि तिकून इकडे उड्या मारतोय, कारण तो माणूस नाही. माणूस होता पण चुकीचं कर्म केल्यामुळे तो पिशाच योनीमध्ये जातोय. पिशाच योनीमध्ये गेल्यामुळे अर्थात त्याचं जीवनाचं तर नुकसान झालंय. पण वाक्य ऐका, ज्या वेळेला तो स्वतःचा भाऊ नाम गोकर्ण त्याला भागवत कथा सांगतोय ना, त्यावेळेला त्याने पिशाच योनीमध्ये ती भागवत कथा नाम गोपाल कृष्णाचं जीवन चरित्र त्याने श्रवण केलंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पिशाच योनीमध्ये असणारा धुंदुकारी त्याने भागवताचं श्रवण केलंय. त्याचा परिणाम पिशाच योनीमध्ये असणारा सचिन दादा त्याचा सुद्धा उद्धार झालाय. मग पिशाचाचा उद्धार करणारी कथा ही जर भागवत कथा असेल तर तुम्ही आणि मी आपण तर जिवंत हाडामासाची माणसं आहोत. आपला उद्धार ही भागवत कथा का करणार नाही? उद्धार व्हावा असं वाटतंय ना तुम्हाला? भागवत कथा आहे का? मी तर असं म्हणेल, इथून गेल्यावर तुम्ही हे 5 दिवस संपल्याच्या नंतर घरी सुद्धा एक भागवत ग्रंथ विकत आणा, ज्ञानेश्वरी विकत आणा, रामायण विकत आणा. ज्याला जो जो ग्रंथ आवडेल तो तो ग्रंथ बाजारामधनं विकत आणा. त्या ग्रंथाचं पारायण करा. तुम्हाला ज्ञानेश्वरी आवडते ना, आणा ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी तुमच्या समोर घ्या आणि ज्ञानेश्वरी तुमच्या समोर घेऊन तुम्ही रोज माझ्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा. काही काही माझ्या माता भगिनी बोलतील की महाराज ज्ञानेश्वरी वाचायची आहे महाराज, आम्हाला भागवत वाचायचंय महाराज, आम्हाला रामायण वाचायचंय, पण काय करावं, आम्हाला शिक्षण नाही, आम्हाला वाचता येत नाही. शिक्षण नसू द्या, तुम्ही आळंदीला या, आळंदीतून एक ज्ञानेश्वरी विकत घ्या. माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीवरती डोकं ठेवा. ती ज्ञानेश्वरी घेऊन घरी या. रोज ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेला तुळशीला पाणी घाला, सूर्याला एक तांब्या पाणी समर्पित करा. ज्ञानेश्वरी घेऊन तुम्ही समोर बसा. तुम्हाला वाचता येत नाही ना, ज्ञानेश्वरीच्या एका एका ववीवरून तुम्ही बोट फिरवा. भागवत कथेच्या व्यासपीठावरून तुम्हाला शब्द देतो, माझ्या ज्ञानेश्वरीच्या एखाद्या ववीने का जर तुमचं बोट पकडलं ना तर मरेपर्यंत माझी ज्ञानेश्वरी तुमचं बोट कधी सोडणार नाही, लक्षात ठेवा. ही कृपा आहे दादा. तसं भागवतातलं सुद्धा एखादं वाक्य घ्या, एखादं वाक्य घेऊन या ठिकाणाहून उठा. धुंदुकारीचा त्या ठिकाणी उद्धार होतोय. गोकर्ण अरण्यामध्ये जातायत आणि गोकर्ण सुद्धा अरण्यामध्ये जाऊन ते त्या ठिकाणी धर्माचा विचार करतायत. अरे काय भरोसा आहे दादा या जीवनाचा. आहे तुम्हाला गोपाल कृष्णाने जे दिलंय ना, मला असं वाटते ते दिलंय तो सुंदर नरदेह तुम्हाला दिलाय. त्या नरदेहामध्ये तुम्ही भजन केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे. आणि चांगलं वागता वागताच काही माणसं वाम मार्गाने जातायत. मला असं वाटतं की थांबलं पाहिजे. त्याच्यासाठी तरी ही भागवत कथा आहे ना. एकीकडे लोकाला प्रेमाचा संदेश द्यायचा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि एकीकडे आपण असं वागायचे, खरा तो एकची धर्म जगाची बांध ओरावे. बरोबर बोलतोय ना. चांगलं वागा दादा. चांगलं वागायलाच आपल्याला ही कथा शिकवते. अरे कर्म आपलं जर चांगलं असेल तर मला असं वाटतं तुम्हाला गोपाल कृष्णाच्या मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही.
तुमचं कर्म आदर्श ठेवा. तुमचं कर्म जर आदर्श असेल ना तर तुम्हाला मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही. एक दिवशी त्याच मंदिरातला देव तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. कर्म तेरे अच्छे हैं तो कर्म तेरे अच्छे हैं तो घर में मथुरा काशी है, घर में मथुरा काशी है. कर्म तेरे अच्छे हैं तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी साफ है नियत तेरी साफ है तो कर्म तेरे अच्छे हैं तो कर्म तेरे अच्छे हैं तो घर में मथुरा काशी है, घर में मथुरा काशी है. नियत तेरी साफ है तो काशी है. कर्म चांगलं ठेवा. आजच्या भागवत कथेचा संदेश द्यायचा आहे मला तुम्हाला. दोन गोष्टी करा. एक पहिली गोष्ट तुमचं कर्म चांगलं अर्थाचं चांगलं ठेवा. कर्म करत असताना चांगलं करा. जे चांगलं करता येईल ते चांगलंच करा. मला असं वाटतंय लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं तुमची इच्छा आहे ना, मग चांगलं करा. अरे तुम्ही जर समाजासाठी चांगलं काम करत असाल तर लोक तुम्हाला नावं ठेवतील कसे दादा? अरे चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आजही या देशामध्ये जिवंत आहेत. चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आजही आपल्या वाघलवाडीमध्ये आहेत. चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आजही या भागवत कथेच्या मंडपामध्ये आहेत. पण तुम्ही जर वाईट कर्म कराल आणि वाईट कर्म करून तुम्ही चांगलं म्हणण्याची इच्छा जर करत असाल तर सचिन दादा हे काही चांगलं नाही. बरोबर बोलतोय ना दादा? मला असं वाटतंय तुम्ही चांगलं जर केलं ना तर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील. त्याच्यापेक्षा पुढचं एक वाक्य ऐका. तुम्ही चांगलं केलं पाहिजे, पण तुम्हाला जर चांगलं करता येत नसेल ना तर चांगलं कर्म करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण उभा तरी राहिलं पाहिजे. स्वर्ग नरक इस ऐका. धरती पर फिर भी तो क्यों प्यासा. अच्छा कर्म तो फल दे, बुरा कर्म है दुख का. स्वर्ग नरक है इस धरती पर फिर भी तो क्यों प्यासा. अच्छा कर्म तो फल दे, बुरा कर्म है दुख का. बुरा कर्म है दुख का. भागवत कथेचा विचार आहे सज्जनांनो. या भागवत कथेची परंपरा ऐका, ऐकून ठेवा. कृष्ण चरित्र तर आपण पाहणार आहोत, पण भागवत कथा का ऐकायची याबद्दलचा विचार म्हणजे पहिल्या दिवसाची कथा आहे. ही भागवत कथा कुठून कुठपर्यंत आली त्याचा विचार आपल्याला अगोदर या मंडपामध्ये करावा लागेल. महिला मंडळ नीट ऐका. उद्या जर मी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं? बरोबर बोलतोय ना? नाही तर या कानाने ऐकायचे आणि या कानाने सोडून असं करू नका. जीवनामध्ये उतरवा. सत्यामध्ये ती कथा उतरली पाहिजे. म्हणून ऐका. ही भागवत कथा अगोदर आदी नारायण यांनी पहिली कथा ब्रह्मदेवाला सांगितली. परंपरा ऐका. आदी नारायण यांनी ही पहिली कथा ब्रह्मदेवाला सांगितली. ब्रह्मदेवाने तीच परंपरा पुढे चालू ठेवत ती नारदाला कथा सांगितली. नारदांनी तीच कथा पुढे भगवान व्यासांना सांगितली. भगवान व्यासांनी तीच कथा आपले परम प्रिय पुत्र जे आहेत ना ते शुकाचार्यांना ती कथा सांगितली. शुकाचार्याने तीच कथा पांडव कुळातले शेवटचे जे राजे आहेत त्या राजाचं नाव आहे राजा परीक्षित. तीच कथा राजा परीक्षितीला सांगितली आणि त्याच कथेचा विचार या मंडपामध्ये बसून तुम्ही आणि मी करतोय. मला असं वाटतं तुमचं आणि माझं हे भाग्य आहे. भाग्य आहे. का भाग्य आहे? कारण कोरोनाच्या 2 लाटीमध्ये वाचून आपण जर सलग 3 वर्ष या मंडपामध्ये बसून जर वेगवेगळ्या कथेचा विचार करत असू तर भाग्यवानच आहोत ना आपण.
अरे जे गेले ते गेलेत दादा, पण ही कृष्ण परमात्म्याची कृपा आहे की आज आपल्याला तुम्हाला आणि मला जिवंत ठेवले. अरे पैशावाले सुद्धा गेलेत, पोत्याने पैसा लावला असता त्यांच्या मायबापाला त्यांनी, पण मला असं वाटतं त्यांचा पैसा कामाला आला नाही. ज्याचा आलंय त्याला जावं लागते. म्हणून सज्जनांनो, माझी भागवत कथा ही मरण कसं असावं या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. व्यासपुत्र शुकाचार्य अर्थातच हे अधिकारी महात्मे आहेत. 12 वर्ष ते आपल्या आईच्या पोटामध्ये होते. वाक्य नीट ऐका. जे शुकाचार्य अर्थातच राजा परीक्षितीला कथा सांगतायत ना, ते शुकाचार्य हे सगळं जगाबाहेरचं जग ज्या वेळेला पाहतायत त्यावेळेला 12 वर्ष ते बाहेर आले नाही. आपल्या आईच्या पोटामध्ये ते राहिले आणि आईच्या पोटामध्ये राहून त्यावेळेला सदैव देव त्या अर्थातच भगवान विष्णू सुप्त रूपाने त्यांच्या आईच्या गर्भामध्ये जात आहेत. त्यांना सांगतात की गुरुदेव, आपण किती वर्ष या ठिकाणी अजून राहणार आहात, आपल्याला बाहेर आलं पाहिजे आणि समाज उद्धाराचं काहीतरी कार्य तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलं पाहिजे. बघा, शुकाचार्य 12 वर्षानंतर आपल्या आईच्या उदरातून बाहेर येत आहेत आणि अशा पद्धतीची क्रांती माझे शुकाचार्य करतायत. अशा पद्धतीची क्रांती माझे शुकाचार्य करतायत की ही जी भागवत कथा आहे ना, मला असं वाटतंय त्या काळामध्ये केलेली ती भागवत कथा आजही कलियुगामध्ये जिवंत आहे. ही क्रांती जर कुणाची असेल, ही क्रांती जर कुठल्या महात्म्याची असेल, तर त्या महात्म्याचं नाव आहे व्यासपुत्र शुकाचार्य. म्हणून या भागवत कथेची निर्मिती करत असताना 18,000 श्लोक या भागवतामध्ये आहेत महिला मंडळ. 335 अध्याय या अर्थातच भागवतामध्ये आहे. 12 स्कंदामध्ये हा ग्रंथ विखुरला गेलेला आहे. म्हणून भागवताचा अर्थ जाता जाता तुमच्या सोबत घरी घेऊन जा. श्रीमद अर्थात श्री भागवत या शब्दाचा अर्थ ऐका. श्री या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मी. भा या शब्दाचा अर्थ आहे भाव. ग या शब्दाचा अर्थ आहे गहन. व या शब्दाचा अर्थ आहे वशित्व आणि त या शब्दाचा अर्थ आहे तत्व. या सगळ्या शब्दाचं एकत्रितकरण केल्याच्या नंतर त्या ग्रंथाचं नाव पडते भागवत. आणि म्हणून त्याच भागवत कथेचा विचार आपल्याला करायचा आहे. ज्या व्यासांनी आपल्या पुत्राला हा ग्रंथ लिहिलाय ना, अर्थातच हा ग्रंथाची परंपरा दिली ना, व्यासपुत्र अर्थात हे जे व्यास, हे जे व्यासपीठ आपण म्हणतोय ना, हे व्यासपीठ जर कोणाच्या नावाने ओळखल्या जात असेल तर ते व्यासांच्या नावाने ओळखल्या जाते. जसं आपण कीर्तनाच्या गादीला नारदाची गादी म्हणतो, तसं या व्यासपीठाला हे व्यासांचं नाव परंपरेने पडलेलं आहे. म्हणून द्वापार युगापासून आजपर्यंत हे व्यासपीठ या हिंदू धर्मामध्ये जिवंत आहे. आणि हे व्यासपीठ जिवंत ठेवण्याचे उपकार हिंदू धर्मावर जर कुणाचे असतील ना, तर ते शुकाचार्यांचे उपकार येथे विसरू नका. म्हणून सज्जनांनो, या कथेचा विचार करत असताना व्यासांचा सुद्धा इतिहास आपल्याला थोडासा पाहावा लागेल. कारण जसा पुत्राचा विचार आपण केलाय तसा बापाचा सुद्धा विचार करावा लागेल. कारण सनातन हिंदू परंपरेला हे 2 महान साधू आपल्याला लाभलेत. म्हणून हा भागवत ग्रंथ जिवंत आहे. म्हणून भगवान व्यास हा एक स्वतंत्र अवतार सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातोय. पण हिंदू धर्म परंपरेमध्ये अवतार जरी मानला जात असेल तर व्यासांच्या आईचं नाव आहे सत्यवती. वाक्य पुन्हा एकदा ऐका. व्यासांच्या आईचं नाव आहे सत्यवती, तर बापाचं नाव आहे पराशर. सत्यवती ही 20 वर्षाची आहे, तर पराशर ही 80 वर्षाची आहे. एका नावेमधून ज्या वेळेला ते प्रवास करतायत ना, त्यावेळेला पराशर मुनी सत्यवतीला बोलतायत, अरे माझ्या मुलाची आई तू होशील का? त्यावेळेला सत्यवती स्मित हास्य करते, मी तर कोळी समाजामध्ये जन्माला आली बाबा, आणि मी जर कोळी समाजामध्ये जन्माला आली असेल ना बाबा, तुमचं वय 80 वर्षाचं आहे, मी 20 वर्षाची तरुणी आहे बाबा, हा जरी असेल तरी हरकत नाही, पण माझ्या मुलाची आई तू झाली पाहिजे. पराशराचं वय 80 वर्ष आहे, सत्यवतीचं वय 20 वर्ष आहे. या दोघांच्या समागमामधून एका मुलाचा जन्म होतोय. त्या मुलाचं नाव आहे भगवान व्यास. आणि जगातलं जे काही तत्वज्ञान तुम्ही आज पाहतायत, हे सगळं तत्वज्ञान जर कुणाचं उष्ट असेल ना,
तर ते व्यासांचं उष्ट आहे. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये त्याला आधार देत आहेत. व्यासोचिष्टम जगत्त्रय, या जगातलं सगळं ज्ञान हे व्यासांचं उष्ट आहे. व्यासांच्या मुळे हे सगळं अर्थातच आपल्याला तत्वज्ञान पाहायला भेटते. एकदा भगवान व्यासांची आणि नारदाची भेट होते आणि दोघांची भेट झाल्याच्या नंतर व्यासांच्या चेहऱ्यावरती उदासी दिसते. मला असं वाटतंय प्रपंच ज्या वेळेला तुम्ही आणि मी करतोय त्यावेळेला कधी कधी तुमच्या आणि माझ्या चेहऱ्यावरती उदासी आपल्याला दिसते किंवा असते. आपण कधी कधी उदास असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेग दादा मला या कथेमधनं असा संदेश यांना द्यायचा आहे. प्रपंचामध्ये ज्या वेळेला तुम्हाला उदासी येते ना, त्यावेळेला भागवत कथेमध्ये आणि राम कथेमध्ये या. तुमच्या चेहऱ्यावरची आणि तुमच्या प्रपंचातली उदासी घालवण्याची ताकद जर कुठल्या ग्रंथात असेल तर त्या ग्रंथाचं नाव आहे भागवत. अरे एखादा पक्षी आकाशामध्ये उड्डाण घेतोय आणि एखादा पक्षी जर आकाशामध्ये जर उड्डाण घेत असेल ना, अरे त्याचा जीव तिकडे तळमळतोय. अर्थात तो आकाशामध्ये त्याने उड्डाण घेतलेलं आहे. पण ज्या वेळेला त्या पक्षाला आधार घ्यायचा असतो ना, त्यावेळेला त्याला झाडाचा आधार घ्यावा लागेल. पक्षाला शांत होण्याकरता जसा झाडाचा आधार आहे, तसं तुम्हाला आणि मला प्रपंचामध्ये ज्या वेळेला आपण तृप्त होऊ ना, अर्थात ज्या वेळेला ते उदासी आपल्या चेहऱ्यावरती येईल, त्यावेळेला ती उदासी घालवण्याकरता तुम्हाला भागवत रूपी या ठिकाणी झाडाचा आश्रय घ्यावा लागेल. नक्की माझी भागवत कथा ही तुमची उदासी घातल्याशिवाय राहणार नाही विवेक दादा. हरी जीव पक्षाचा झाला, हरी जीव पक्षाचा झाला. हरी जीव पक्षाचा झाला, साधन कोणाला हो, साधन देते कोणाला. हरी जीव पक्षाचा झाला, हरी जीव पक्षाचा झाला, जीव पक्षाचा झाला, जीव पक्षाचा झाला. म्हणून त्या व्यासांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. अशा पद्धतीचं झाड या ठिकाणी प्रापंचिक जीवासाठी त्यांनी तयार केले. त्या झाडाच्या सावलीखाली जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्की अर्थात त्या ठिकाणी समाधान लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तो कल्पवृक्ष जर कोणता असेल तर त्या कल्पवृक्षाचं नाव आहे भागवत कथा. म्हणजे भागवत कथा ही मानवी जीवनातल्या व्यथा संपवणारी कथा आहे. भागवत कथा ही मानवी जीवनाला योग्य दिशा देणारी कथा आहे.